नमस्कार मित्रांनो, तर आपण काल व्हिडिओ टाकलेला 100 मीटरच्या स्टार्टसाठी आणि शेवटच्या फिनिशिंगसाठी हॅमस्ट्रिंग ह्याच्यावरती बँडवरती. तर ह्या बँडवरती हॅमस्ट्रिंगवर कसा वर्कआउट केला पाहिजे. तर आज सेट आपण टाकणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांनी कमेंटमधून सांगितलं की आम्हाला सर सेट सांगा जेणेकरून आम्हाला 100 मीटरला फायदा होईल. तर आज 1-2 सेट सांगतो, त्याचा भरपूर प्रमाणात तुम्हाला 100 मीटरच्या फिनिशिंगसाठी असू द्या किंवा 1600 मीटरच्या फिनिशिंगसाठी असू द्या, त्याचा 100% फायदा होईल. कारण की आपला जर हॅमस्ट्रिंग तगडा असेल तर फिनिशिंग पण तगडी राहते. ओके, बघा. पहिल्यांदा ह्या पायामध्ये अडकवा, त्याच्यानंतर ना ह्या हॅमस्ट्रिंग वरती लोड आला पाहिजे. तर पहिल्यांदा काय करा, वॉर्मअप म्हणून फक्त स्ट्रेट फॉरवर्ड फक्त टाकला. याने काय होतं, हिप म्हणजे आपले जे ग्लूट्स असतात एकदम स्ट्रॉंग लेवलने बांधतात. त्याच्यानंतर ना जे आपले हॅमस्ट्रिंग आहेत ह्याच्यावरती पण लोड होतो. हे जे आपण 15-15च्या कमीत कमी 3 सेट करा. ह्या पायाचे 3 सेट, ह्या पायाचे 3 सेट अल्टरनेट करा, बरोबर. त्याच्यानंतर ना दुसरा सेट आहे. दुसरा सेट कसा राहील, तर आपण स्ट्रेट फॉरवर्ड केलता, तर आपल्याला आता फक्त हे करायचंय, बेंड करून मारायचंय. आता आपण सरळ नेलता, आता आपल्याला वर ढकलायचंय. याने पूर्णपणे हॅमस्ट्रिंग वरती लोड येतो, पूर्णपणे हॅमस्ट्रिंग वरती लोड येतो. पाहू शकता, हा ग्लूटचा नाही तर हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट आहे. तर ह्याचे सुद्धा आपण 3-3 सेट करा. 100% तुम्हाला 100 मीटरच्या फिनिशिंगसाठी फायदा होईल. आणि अजून सेट हवे असतील तर अजून सुद्धा कमेंटमधून सांगा. धन्यवाद.